नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष सुरेश आपरे. तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर बीड परळी ह्या लोहमार्गाचे आणि झालेल्या कामाचे नवीन अपडेट तसेच अहिल्यानगर दौंड ह्या रोडवर बांधण्यात आलेला उड्डाणपूल आणि त्या उड्डाणपुलाच्या समोरून चाललेली पुणे आजनी वंदे भारत एक्सप्रेस आणि अहिल्यानगर बीड परळी ह्या लोहमार्गावरून चाललेली अहिल्यानगर बीड ही डेमो एक्सप्रेस ह्या दोनही रेल्वेंचे उड्डाणपुलावरून काढलेले अतिशय सुंदर असे दृश्य आजच्या या भागामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि अहिल्यानगर दौंड हा लोहमार्ग देखील आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर माझ्या ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच ह्या व्हिडिओला हाईप करा आणि तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा, कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील. मित्रांनो, मी आता अहिल्यानगर शहरामध्ये असलेल्या कायनेटिक चौकासमोरील उड्डाणपुलावर उभा आहे आणि येथून समोरच अहिल्यानगर रेल्वे स्टेशन दिसत आहे. ह्या स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून अहिल्यानगर बीड ही डेमो एक्सप्रेस निघाली आहे आणि आता ती बीडला जाणार आहे. ही रेल्वे दररोज सकाळी 7:45 अहिल्यानगर रेल्वे स्टेशनहून आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दुपारी 12:30 बीड रेल्वे स्टेशनवर पोहोचते. 166 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण 4 तास आणि 45 मिनिटे लागतात. जेव्हा इलेक्ट्रिक रेल्वे सुरू होईल तेव्हा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी फक्त 2.5 किंवा 3 तास लागतील असे काही जण सांगत आहे. ही रेल्वे अहिल्यानगर रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर नारायणडोह, न्यू लोणी, सोलापूरवाडी, न्यू धानोरा, कडा, न्यू आष्टी, वेताळवाडी, हातोला, अमळनेर भांड्याचे, जात नांदूर, विघनवाडी, रायमोहा, राजुरी आणि बीड ह्या रेल्वे स्टेशनवर थांबते. बीड रेल्वे स्टेशनहून ही रेल्वे दुपारी 1 वाजता पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि अहिल्यानगर ह्या रेल्वे स्टेशनवर दुपारी 5:45 पोहोचते. जेव्हा बीडपासून परळीपर्यंत लोहमार्गाचे काम पूर्ण होईल तेव्हाच अहिल्यानगरपासून डायरेक्ट परळीपर्यंत ही रेल्वे सेवा सुरू करण्यात येईल. मित्रांनो, समोरच्या बाजूला प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे आणि इकडच्या बाजूला प्लॅटफॉर्म नंबर 2 आहे आणि त्याच बाजूला प्लॅटफॉर्म नंबर 3 कडे जाण्यासाठी नवीन लोहमार्ग तयार केलेला या ठिकाणी दिसत आहे. मित्रांनो, आता मी कायनेटिक चौकामधून अहिल्यानगर दौंड ह्या रोडने कायनेटिक कंपनीच्या पुढे असलेल्या विद्यानगर येथे आलेलो आहे. ह्या ठिकाणी रोडवर एक नवीन उड्डाणपूल बांधलेला आपणास दिसत आहे. तो आपण पाहत आहोत आणि आता ह्या उड्डाणपुलाहून आता आपण थोडं पुढे जाणार आहोत. ह्या उड्डाणपुलाच्या खालून अहिल्यानगर बीड परळी हा नवीन तयार करण्यात आलेला लोहमार्ग गेलेला आहे. तो आता आपण पाहणार आहोत. ज्यावेळेस अहिल्यानगर बीड ह्या डेमो एक्सप्रेसचे उद्घाटन झाले आणि प्रत्यक्षातपणे बीडवरून अहिल्यानगरपर्यंत आणि अहिल्यानगरवरून बीडपर्यंत रेल्वे सुरू झाली तेव्हा ह्या उड्डाणपुलाचे काम सुरू होते आणि आता हा उड्डाणपूल पूर्णपणे बांधून तयार झालेला आहे. हे पहा मित्रांनो, समोरच अहिल्यानगर बीड परळी हा लोहमार्ग आपल्या समोर आता दिसत आहे. तोच आता आपण पुन्हा एकदा या ठिकाणी पाहत आहोत. अत्यंत सुंदर असा हा उड्डाणपूल या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि खालून
अहिल्यानगर, बीड, परळी हा लोहमार्ग येथून गेलेला आता आपण पाहत आहोत। हे पहा मित्रांनो, ह्या मार्गाने सरळ पुढे गेल्यानंतर बीड, परळी, वैद्यनाथ या ठिकाणी जाता येते आणि ह्या मार्गाचा उपयोग सध्या सुरू झालेला आहे। या बाजूला दौंडकडे जाण्यासाठी रस्ता आहे। या रस्त्याने सरळ पुढे गेल्यानंतर दौंडकडे जाता येते। तसेच इकडच्या बाजूला जो रस्ता आपणासमोर दिसत आहे त्या मार्गाने सरळ पुढे गेल्यानंतर अहिल्यानगर शहराकडे जाता येते। आता पुन्हा एकदा आपण खाली असलेला अहिल्यानगर, बीड, परळी हा लोहमार्ग पाहत आहोत। याच्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला जाणार आहोत आणि दुसऱ्या बाजूकडचे दृश्य देखील आता पाहणार आहोत। मित्रांनो, ह्या रोडने खाली जाऊन पुन्हा आता मी समोरच्या बाजूला येणार आहे, तेव्हा त्या बाजूकडचे दृश्य मी तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर दाखवणारच आहे। मित्रांनो, आता मी उड्डाणपुलाच्या दुसऱ्या बाजूकडे आलेलो आहे आणि समोरच आपणास दौंड मनमाड या लोहमार्गावरून पुणे आजनी ही वंदे भारत एक्सप्रेस जाताना दिसत आहे। अत्यंत सुंदर असे ह्या पुणे आजनी वंदे भारत एक्सप्रेसचे दृश्य या ठिकाणाहून आपणास दिसत आहे। मित्रांनो, या ठिकाणी आणखीन एक अहिल्यानगर, बीड, परळी हा लोहमार्ग आपणास दिसत आहे। ह्या लोहमार्गाने आता थोड्याच वेळात अहिल्यानगरवरून बीडकडे जाणारी एक डेमो एक्सप्रेस येणार आहे। हे पहा मित्रांनो, अहिल्यानगर ह्या रेल्वे स्टेशनवरून बीडकडे चाललेली एक डेमो एक्सप्रेस या ठिकाणाहून आपणास जाताना दिसत आहे। अत्यंत स्पीडमध्ये आणि जोरात आवाज करत ही गाडी या ठिकाणाहून चाललेली आपण पाहत आहोत। सकाळी 7:45 ही रेल्वे अहिल्यानगरवरून निघालेली आहे आणि आता 12:30 बीड ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचेल आणि पुन्हा दुपारी 1 वाजता तेथून निघून अहिल्यानगर ह्या रेल्वे स्टेशनवर दुपारी 5:45 पोहोचणार आहे। हे पहा मित्रांनो, आता पुन्हा एकदा मी तुम्हाला खालून गेलेला हा अहिल्यानगर, बीड, परळी लोहमार्ग दाखवत आहे। ह्याच मार्गाने थोड्या वेळापूर्वी अहिल्यानगर रेल्वे स्टेशनवरून बीडकडे डेमो एक्सप्रेस जाताना आपण पाहिली होती। मित्रांनो, या ठिकाणी समोर आपणास एक विटाची भट्टी दिसत आहे आणि त्या विटाच्या भट्टीच्या बाजूला आणखीन एक लोहमार्ग आपणास दिसत आहे। त्या लोहमार्गानेच सुरुवातीला आपण जी वंदे भारत एक्सप्रेस पाहिली ती त्या मार्गाने अहिल्यानगर शहरात असलेल्या रेल्वे स्टेशनकडे गेलेली आहे आणि या ठिकाणी आता पुन्हा एकदा अहिल्यानगर, बीड, परळी हा लोहमार्ग आणि त्याच्या बाजूला असलेला दौंड मनमाड लोहमार्ग आपणास दिसत आहे। मित्रांनो, आता मी उड्डाणपूल उतरून खाली आलेलो आहे आणि पुढे असलेले हे दोनही लोहमार्ग पुन्हा एकदा आपणास दाखवत आहे। या ठिकाणी दौंड मनमाड लोहमार्ग आणि अहिल्यानगर, बीड, परळी हा लोहमार्ग आहे। मित्रांनो, ह्या ठिकाणी दिसत असलेला दौंड मनमाड हा लोहमार्ग भारतातील अत्यंत महत्त्वाचा असा उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यांना जोडणारा लोहमार्ग आहे। ह्या लोहमार्गावरून दौंड, पुणे, सोलापूर, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी तसेच कर्नाटक, बँगलोर या ठिकाणी जाता येते आणि उत्तरेकडे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, जम्मू काश्मीर इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी देखील ह्या मार्गाचा उपयोग केले जातो। त्यामुळे हा भारतामध्ये असलेला अत्यंत महत्त्वाचा असा लोहमार्ग आहे आणि या लोहमार्गावर अहिल्यानगर आहे। मित्रांनो, आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला। जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि सांगितलेली माहिती आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसेच ह्या व्हिडिओला हाईप करा आणि तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा, कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील। मित्रांनो, आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद।